मैत्रिणींनो नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज जरा सणाची धावपळ होतीच, पण तुम्हा सगळ्यांना भेटल्याशिवाय माझं काही मन राहत नव्हतं. सकाळपासून विचार करत होते की आज आपल्याला एक व्हिडिओ करून मैत्रिणींशी संवाद साधायचाच आहे. कारणही तसंच मोठं आहे ना. मकर संक्रांती म्हणजे मकर संक्रमण, उत्तरायण, अशा वेगवेगळ्या पोंगल, अशा वेगवेगळ्या नावांनी सण सगळीकडे साजरा केला जातो आपल्या भारतामध्ये. पंजाबमध्ये लाहोरी म्हणतात, आपल्या महाराष्ट्रात मकर संक्रांती म्हणतात, कारण सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. आणि तमिळनाडूमध्ये वगैरे पोंगल म्हणतात. उद्देश काय आहे की जे जून जुलैमध्ये जे आपण पेरणी केलेली असते ते सगळं नवीन धान्य, नवीन सगळी उत्पादनं घरात आल्यामुळे शेतकरी खुश असतो. त्याच्याजवळ पैसा पण मुबलक येतो आणि मग त्या आनंदामध्ये तो उत्सव साजरा करतो. आणि संक्रांत म्हणजे स्त्रियांचा, गृहिणींचा, म्हणजे आपल्या स्त्रियांचा पण आनंदाचा, उत्साहाचा क्षण आहेच. नवीन साड्या घ्यायच्या, वेगवेगळे दागदागिने घालून, व्यवस्थित संक्रांतीची पूजा करून, सुघडची पूजा करून एकमेकींना वाण द्यायचं आपापल्या आवडीप्रमाणे, पसंतीप्रमाणे किंवा विशेष म्हणजे परिस्थितीप्रमाणे. मध्ये एका तर सिरियलमध्ये सगळ्यांनी पेनड्राईव्ह पण दिले होते बघा, वाण म्हणून. म्हणजे आता पेनड्राईव्हचा जमाना आहे, पेनड्राईव्ह द्यायलाच पाहिजे, आपण पेनड्राईव्हच देऊ म्हणे सगळ्यांना. त्यांनी त्याची पूजा केली आणि सगळ्यांना हळदी कुंकाला बोलावून सगळ्यांना ते वाण दिलं बघा. असं म्हणजे काय, आपल्याला काळाप्रमाणे बदलावंच लागतं. मुख्य उद्देश काय असतो की आपल्या शेतकरी, आपला कृषीप्रधान देश आहे, त्यामध्ये आपल्याजवळ शेतकऱ्याजवळ पैसा आला की तो मुबलकतेने आनंदाने वाटायला तयार होतो. त्याला हेच माहीत असतं, धरणीमातेने आपल्याला इतकं दिलं, त्यातलं आपण समाजाचं, आजूबाजूच्या लोकांचं, धर्माचं, देवाचं देणं लागतो. हा अगदी उदात्त हेतू ठेवून तो आपल्या गृहिणीला पैसे देतो आणि तुला काय जे आणायचं ते आण, काय वाण द्यायचं ते दे, सगळं असं तो आनंदाने सांगत असतो. राहिला प्रश्न, संक्रांतीला तिळगुळच का करतात? कारण काय, आजच्या नंतर दिवस जो असतो तो तीळ वाढत जातो. आणि तिळाला विशेष महत्त्व असं कसं आहे, तिळाचं रफेज भरपूर असतं तिळामध्ये, तेलद्रव्य असल्यामुळे. आणि आता हिवाळा असल्यामुळे ना स्किनला कोरडेपणा येतो. तुम्ही वरून मॉइश्चर किती लावा हो, पण जर तुमच्या आतमधून जर तुम्हाला स्नेह, म्हणजे तेलातला तेल, साध्या भाषेत तेल, जर तुम्हाला स्नेह निर्माण झाला तर तुमची स्किन तुकतुकीत दिसू शकते आतनं तेल निर्माण झाल्यामुळे. जर लिव्हरमध्येच तेलाचं उत्पादन जर कमी असलं तर स्किन कोरडी होणारच. मग तुम्ही वरून कितीही मॉइश्चर लावा, त्याला मॉइश्चराईज करायचा प्रयत्न करा, ती कोरडीच राहील त्वचा. आणि मग म्हणजे खाज येईल त्याला किंवा क्रॅक्स पडतील. मग अगदी पूर्वी इतकं व्हायचं, पण आजकाल काय, टी व्हीवरती तुम्ही पहा, सारख्या वेगवेगळ्या ॲडव्हर्टाईज चालू असतात. इतके % हायड्रेशन मिळेल, इतके % मॉइश्चरायझेशन मिळेल. अहो, पण पोटातून जितकं जाऊ शकतं तितकं तुम्ही पोटातून जर घेतलं तर तुम्हाला वरून कमी लावावं लागेल. आणि मॉइश्चरायझर म्हणजे डायरेक्ट आपण काय लावतो, केमिकलच असतात ना ते. कितीही म्हटलं तरी त्याचं इंग्लिश नावं जरी वेगळी असले, आवश्यक म्हणजे त्याची टेस्ट लॅबमध्ये टेस्ट झाली असेल, सगळं झालं असेल, तरी माझा तरी विश्वास असा आहे की आपण जे खाऊ ते आपल्या चेहऱ्यावर दिसतं. म्हणून तर आयुर्वेदामध्ये आहाराला महत्त्व दिलं आहे. आणि त्यासोबत गुळच का दिलेला आहे, कारण या दिवसांमध्ये सर्दी खोकलासारखा होत राहतो, थंडी होत राहते, थंडीचे कफचे सगळे विकार होऊ शकतात. हे वयोवृद्ध लोकांना जास्त त्रास होऊ शकतो. आणि मग गूळ जर खाल्ला, तिळासोबत गूळ कॉम्बिनेशन इतकं चांगलं होतं की गुळामुळे घसा आपला साफ होतो, आतमध्ये काही चिकट वगैरे असलं तर ते निघून जातं, पोटात जातं आपल्या. आणि आपल्या पोटाला, शरीराला, सगळ्यांना ऊब मिळते. तीळ पण गरम, गूळ पण गरम. तीळ गूळची गोळी म्हणा, वडी म्हणा, काय तुम्ही चिक्की म्हणा, दातांच्या तब्येतीप्रमाणे तुम्ही काहीही पण करून खाऊ शकता. आणि सगळ्यात सोपा महाराष्ट्रीयन पदार्थ तुम्हाला सांगते, तीळ भाजून घ्यायचे, मिक्सरमध्ये टाकायचे, त्यात थोडा गूळ टाकायचा फोडून प्रमाणाप्रमाणे, आणि 1-2 विलायची आवडत असेल तर विलायची टाका. 2 राऊंड मारले मिक्सरवर की तुमचे लाडू 2 मिनिटात तयार. ना चिक्कीची झंझट, ना याची झंझट, काहीच नाही. सुंदर लाडू तयार होतात. पण मी म्हणते ना की तुम्हाला की कालमानाप्रमाणे हा पण स्मरणातनं निघून गेला आहे पदार्थ, म्हणून मी त्याचा आज विशेष हे केला की जे पॉईंट घेतला तो, की आपण तसे पण लाडू करू शकतो. सोपा पदार्थ आहे अगदी. तीळ भाजून घ्यायचे आणि मिक्सरमध्ये टाकून त्यात थोडं गूळ टाकून फिरवायचं. शेंगदाण्याचे लाडू करतो तसे. म्हणजे तूप जात नाही पोटात, तुपाचा खोकला येत नाही, तुमच्या आजकालच्या मुलींची फॅट वाढत नाही. सोपा आहे ना तिळगुळाचा पदार्थ. आणि मुलांना पतंग उडवायची तर खूपच आज इच्छा असते. आणि आता कसं झालेलं आहे, जग छोटं झालेलं आहे.
पूर्वी कसं फक्त गुजरात म्हटलं की एकदम पतंगाचा देश आठवायचा. नाही नाही, ते लोक सकाळपासून वरती गच्चीवरती जातात आणि आपले डबे टिफिन पाणी सगळं वर घेऊन जातात, दिवसभर पतंग उडवतात. अशी आम्हाला आमच्या जाऊबाई गोष्टी सांगायच्या की हो आम्ही असं करतो गुजरातमध्ये. आता आम्ही पण गुजरातमध्ये आलो, आमचे पण नातू पण तसेच करतात, कारण सगळी मुलं तेच करतात आहेत. पण मला त्या पतंगातनं काय एक तुम्हाला संदेश सांगावासा वाटतो. पतंगाकडे तुम्ही बघा, पतंग आपण तशी ज्याला ढील देत राहतो, म्हणजे त्याला जसे वातावरण जशी पोषक देतो ते वातावरणाप्रमाणे तो हवेप्रमाणे वर उडत जातो. आणि ढील देणाऱ्या माणसाच्या हातातच ते कौशल्य असतं की किती ढील द्यायची, किती सोडायचं, किती ओढायचं, एक बाजूच्या पतंगाला काटाकाटी करायची का, असं ते कॉम्बिनेशन. आणि हा गेमच असतो एक प्रकारचा, तो हसत खेळत चालला असतो. पतंग काय करतो, स्वतःचा जीव वाचवायला वर जातो, पण जर त्याची एखाद्या कोणी मांजाने म्हणजे त्याची तो झाला कट झाला तर तो कट्टी पतंग होऊन तो खाली पडतो जमिनीवर. पण तो हरत नाही, पतंग उडवणारा परत त्याला उचलतो आणि परत आकाशात सोडतो. तो आपलं उडणं विसरत नाही. तसंच आपण आपल्या माणसांनी सुद्धा आपलं जे उद्दिष्ट आहे आपल्या आयुष्यामध्ये, आपण जे ठरवलं आहे, येतील अडचणी, येतील प्रसंगाने आपल्याला नैराश्य पण येईल की अरे बापरे मी इतकं केलं पण आता माझं कसं होणार. नाही नाही, पतंगाकडे तुम्ही बघा, तो पतंग वारंवार खाली येतो पुन्हा वर जातो, खाली येतो पुन्हा वर जातो, असं मला वाटतं. मनात विचार आला म्हणून मी आपल्या मैत्रिणींशी बोलली की प्रत्येक गोष्टीला ना सणामध्ये आपल्या हिंदू धर्माप्रमाणे प्रत्येक गोष्टीला महत्त्व आहेच. आणि शास्त्रीय अभ्यास करून आपल्या पूर्वजांनी त्यामध्ये प्राण ओतलेला आहे अक्षरशः. की अगदी संक्रांत म्हटली की आपल्याला डोळ्यासमोर तीळ आणि गुळ येतोच. तसंच काळ्या रंगाचं पण महत्त्व, कसं थंडी असते संक्रांतीला आणि काळ्या रंगाने आपल्याला तशीच ऊब वाटते, गरमी वाटते, म्हणून काळ्या रंगाचं महत्त्व आहे. तसं पेशवाईतला एक वेगळा प्रसंग पण आहे, पण तो मी आता काही बोलू इच्छित नाही, कारण सगळ्यांचं मन नाराज होईल त्याच्यामध्ये. एक ऐतिहासिक कारण आहे त्याला की काळा रंग का घेतात साड्यांचा संक्रांतीला, कारण संक्रांत सण आहे तरीसुद्धा काळा रंग का विशेष वापरतात. जनरली आपण काळा रंग नाही वापरत पूजेला वगैरे सगळ्या, पण संक्रांत हा एक असा अपवाद आहे की संक्रांतीला काळा रंग वापरतात. काळ्या रंगाची खडीची साडी, पैठणीवरती खडीचं प्रिंट असलं तर किती काळी साडी इतकी सुंदर दिसते की म्हणजे त्याचं गाणंच होतं ना की काळ्या शार साडीवर हिरवी काळ्या चांदण्यांची खडी. काळी साडी म्हणजे आकाश वाटतं आणि त्याच्यावर चांदण्यांची खडी. अशी नव्या नवरीला साडी घ्यायची सासूची इच्छा असते, किती सुंदर दिसेल त्यामध्ये म्हणून. नंतर तिसऱ्या वर्षी परकर पोलकं लहान मुलीला शिवतात, तेव्हा पण जर पहिलं वर्ष तिचं संक्रांतीचं आलं म्हणजे तिसऱ्यातलं पहिलं, तर तिला पण काळा खडीचा परकर पोलका शिवतात. किंवा आता परकर पोलके नसेल घालायचं कोणाला तर मग साधा फ्रॉक करतात, किंवा आजच्या भाषेमध्ये अगदी गाऊन, फॅशनेबल पार्टीवेअर गाऊन पण करू शकतो आपण, आपली इच्छा. पण याचं मूळ शास्त्रीय कारण हेच आहे की थंडी असल्यामुळे काळा रंग वापरला तर आपल्याला उबदार वाटतं. असे विशेष रंग ठरलेले आहेत बा सणांचे. श्रावणामध्ये आपण हिरवा रंग जास्त घालतो, सगळीकडे प्रसन्न वाटतं, सगळीकडे हिरवगार असतं, आपल्याला पण हिरवगार घालावं असं वाटतं. संक्रांतीला काळा रंग, गुढीपाडव्याला केशरी रंग, कारण आंबा येतो, आंब्याची आठवण येते. आंबा अगदी फुलोर आलेला असतो आंब्याला, तर किती सुंदर वाटतं आपल्याला. होळीला पांढरा रंग घालतो, कारण होळीपासूनच जरा गरमी चालू होते, मग पांढरा रंग अगदी आल्हाददायक वाटतो डोळ्याला. ह्याचे सगळे रंगांचे पण शास्त्रीय अभ्यास करून आपल्या पूर्वजांनी रीती प्रथा परंपरा असं करून दिलेलं आहे. आणि संक्रांतीच्या पूजेला तर नवीन जे मार्केटमध्ये, म्हणजे आता आपण मार्केटच म्हणतो, आपल्याकडे शेती नसल्यामुळे आपल्या घरी का शेतकऱ्याकडून कोणी प्रेमाने दिलं ते पण ती गोष्ट वेगळी असते. बाजारामध्ये अगदी वाटाणे म्हणा, वालपापडी म्हणा, हरभरा म्हणा, ऊस, बोरं, कितीतरी अशा प्रकारचे बिब्याचे फुलं येतात बघा, ते सुद्धा आमच्याकडे पूजेला विदर्भात वापरतात. म्हणजे सगळं जे नवीन वानोळा जो आलेला असतो त्याला वानोळा म्हणतात, की जंगलात म्हणजे रान म्हणा, वन म्हणा, जंगल म्हणा, बिब्याची फुलं जंगलात सापडतात तुम्हाला. सगळे शेतकरी आणून आपले विकतात आणि सगळ्यांना आपण तर तिथून आणून पूजेला ठेवू शकतो. घर अगदी भरल्यासारखं वाटतं आणि संपन्नतेचा आणि आनंददायक असा हा सण आहे. एकमेकांना आपण संदेश देतो, एकमेकांना तिळगुळ देतो आणि सगळ्यात मूळ उद्देश हा तसाच असतो. तिळामध्ये थोडा कडूपणा असतो, म्हणजे कषाय म्हणतात त्याला. तीळ हा कषाय आहे, त्या कषायाला झाकायला तुरटपणा थोडासा म्हणजे जो कडवटपणा आणि तुरटपणा असा मिक्स असतो, म्हणून त्याला कषाय म्हणतात.
तर त्या कषाय चवीला सुद्धा गूळ थोडा कमी करतो. म्हणजेच काय, आपल्या आयुष्यामध्ये वर्षभर जे कोणाशी वागण्यामध्ये म्हणा, संबंधांमध्ये म्हणा, जर थोडासा तूट म्हणजे थोडीशी तूट म्हणा किंवा कडूपणा आला असेल किंवा वागण्यामधून एकमेकांशी वाईटपणा आला असेल, साध्या भाषेमध्ये आजकाल मला कठीण शब्द बोलायला सुद्धा विसरते, कारण मराठी बोलणारेच लोक कमी सापडतात. त्याच्यामुळे कंटिन्यू बोलायचं म्हटलं की मग ते दुसरे शब्द काहीतरी आठवतात. साधे साधे शब्द सांगते तुम्हाला. जर आपला कोणाशी वाईटपणा आला बोलण्यामध्ये, कोणाला वाईट वाटेल, आपण मुळात कोणाशी भांडायला जात नाही, पण आपल्या वागण्याने कोणाला वाईट वाटलं असेल किंवा त्यांच्या वागण्याने आपल्याला वाईट वाटलं असेल, हे सगळं विसरून आज एकमेकींना हसत खेळत तिळगुळ दिलं. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, माझ्याशी भांडू नका, असं म्हणून आपण हसत खेळतच हा संदेश पास करत राहतो. आणि मग वातावरण निर्मिती अगदी हलकी होते. सगळे टेन्शन, स्ट्रेस, मनामध्ये काय गैरसमज असतील वर्षभराचे विसरून आपण आता 14 दिवस झाले नवीन वर्षाला चालू होऊन. तसं आपलं इंग्लिशप्रमाणे नवीन वर्ष आहे, आपलं तर गुढीपाडव्याला येईल मराठी लोकांचं. पण नवीन वर्षाचे सुद्धा आपण हा संकल्प करू शकतो की संक्रांतीपासून आपण सगळ्यांशी व्यवस्थित वागून, आपण व्यवस्थित वागलो तरी समोरचा वागलाच पाहिजे अर्थातच, पण हे तिळगुळ देऊन आपण त्याला थोडं सौम्य करू शकतो. हेच एक मुख्य कारण असतं की आपण प्रत्येक सण साजरा करायची इच्छा धरली पाहिजे. आपल्या कुवतीप्रमाणे म्हणजे कपॅसिटीप्रमाणे आपण ती करू शकतो. संक्रांतीबद्दल बोलण्याबद्दल तुम्हाला कसं वाटतं? आवडलं असेल तर लाईक करा. इथेच बोलणं थांबवते मी माझं. नमस्कार.